यस, ऑडिबल आहे का सांगा जॉईन झालेले. येस, लास्ट 2 मिनिट्स वेट करू आपण. फक्त लेक्चर एंड करताना मला उद्या टायमिंग वगैरे सांगण्याचं आठवण करा प्लीज. उद्या घ्यायचं का बॅच? तुम्हालाच विचारतोय मी. उद्या घ्यायचंय का बॅच? नको ना? काही जण यस म्हणतात, बट जास्त जण नो म्हणतायत, नको म्हणतायत. कसं पण सर, तुमची मर्जी. ओके, ठीक आहे. आपण घेणार नाहीये, तेच मला सांगण्यासाठी आठवण करा फक्त एकदा. काही जण लेट जॉईन होतात ना. येस, आपण गुड इव्हनिंग फ्रेंड्स. रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. आज ऑडिओ वगैरे ऑन करायचं का हो? तुम्ही म्हणणार का रूल्स? मी अलाउ केलेलं आहे सगळ्यांना ऑडिओ ऑन करण्यासाठी. करू शकता ज्यांची इच्छा आहे त्यांनी. ओके, ऑडिओ तुम्ही ऑन करू शकता. फक्त गडबड गोंधळ करू नका, थोडस सावकाश सगळ्यांनी रूल्स म्हणायचंय. ओके, ऑडिओ तुम्ही ऑन करू शकता. पर्सनल अकाउंट माझ्यासोबत म्हणायचंय. कोणच ऑन केलं नाही किंवा परत बंद केला? हा, काही जण परत ऑन केले. ऑन करू शकता तुम्ही, तुमची इच्छा. जर म्हणायचं असेल तर ऑन करा. फार चांगलं होईल जर माझ्यासोबत म्हणलात तर. रूल्स फॉर पर्सनल अकाउंट, डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिसिव्हर असेल, घेणारी व्यक्ती असेल तर आपण काय करतो? डेबिट देतो. गिव्हर असेल, देणारी व्यक्ती असेल तर त्याला आपण काय म्हणतो? काय देतो? क्रेडिट देतो. दिस इज फॉर पर्सनल अकाउंट. नाउ फॉर रियल अकाउंट, debit what comes in. Very good. Debit what comes in. Credit what goes out. Debit what comes in. Credit what goes out. जे येत आहे त्याला डेबिट द्यायचंय, जे जात आहे त्याला क्रेडिट द्यायचंय. सर हे येत आहे जात आहे म्हणजे कुठं सर? हे कुठं सगळ्यांनी सांगायचंय मला. बिझनेस मध्ये. व्हेरी गुड, व्हेरी गुड. नेक्स्ट, नॉमिनल अकाउंट.
Debit Debit all all expenses expenses and and losses. losses. credit all incomes All and gains. incomes and gains. incomes and gains. Credit all incomes and Incomes gains. Incomes Very and good. gains. मी एकदा रिपीट करतो माझ्यासोबत परत एकदा. डेबिट ऑल All expenses and and losses. losses. Credit all Incomes and And Incomes gains. and gains. हे रूल्स आय होप तुम्ही रिवाइज करताय रोज. मे बी तुम्हाला बोर होत असेल आता, बट आफ्टरवर्ड्स काही जणच माझ्यासोबत म्हणतायत, 2-3 जणच आहेत, ऑलमोस्ट बाकीचे सगळे म्यूट ठेवलेत, कारण त्यांना मे बी आजूबाजूला त्यांचा आवाज असेल तर त्यांना बोलायचं नसेल, काही पण असू शकतं रिझन. मला अजिबात काही प्रॉब्लेम नाही. आता ज्यांनी ऑन केले होते त्यांनी प्लीज म्यूट करायचंय परत. गोपाल, हरीश वगैरे. हा, येस, थँक्यू. 2-3 जण तरी जॉईन झाले. पर्सनल, रिअल अँड नॉमिनल ह्याचे रूल्स आपण रिवाइज केलो. नाउ ट्रान्झॅक्शन्स कडे आपण जाणार आहे. त्याच्या आधी मला गुड्स साठी वर्ड सांगता का हो? गुड्स परचेस केलं तर कुठलं वर्ड यूज करणार आहे तुम्ही? कुठलं अकाउंट? गुड्स परचेस केलेले असतील तर. व्हेरी गुड, परचेसेस अकाउंट. गुड्स सेल केलेले असतील तर सेल्स अकाउंट. परचेस केलेले गुड्स परत पाठवलेले असतील, परचेस केलेले, खरेदी केलेले गुड्स परत तुम्ही पाठवलात, ते काय असतं? परचेस रिटर्न अकाउंट. सेल केलेले गुड्स, तुम्ही सेल केलात, विकलात गुड्स, त्यामधले काही तुम्हाला परत मिळाले. सेल केलेले गुड्स तुम्हाला परत मिळाले, ते काय असतं? सेल्स रिटर्न अकाउंट. येस, अजून थोडं रिवाइज करायचं म्हणजे व्हॉट इज कॅपिटल. मी सांगतो, करेक्ट आहे का प्लीज चेक करा. Amount invested by the proprietor into the business is called as capital. Amount invested by the proprietor into the business is called as capital. आठवते का कॅपिटल म्हणजे काय असतंय? प्रोप्रायटर, ओनर जे अमाऊंट इन्व्हेस्ट करणार आहे, कुठं इन्व्हेस्ट करणार आहे? बिझनेस मध्ये, त्याला आपण कॅपिटल म्हणतो. डू यू रिमेंबर? थोड़ा बहुत तो याद है ना? यस, हमें डेफिनेशन लर्न नहीं करनी है, बट आई होप थोड़ा बहुत तो आपको याद है. सगळ्यांना थोडं तरी आठवतंय ना? Yes, amount invested by the proprietor into the business is called as capital. Amount invested by the proprietor into the business. Sir, ये proprietor कौन है? He is owner. Proprietor हे ओनर आहेत. हम ओनर बोल सकते हैं प्रोप्राइटर को. प्रोप्राइटर ने अमाउंट इन्वेस्ट किया है, स्पेसिफिक अमाउंट 5 लाख, 10 लाख, 15 लाख, किधर इन्वेस्ट किया है? इनटू द बिजनेस. बिजनेस में इन्वेस्ट किया है, दैट इज कॉल्ड कैपिटल. Yes, everyone. Please, which personal, real or nominal?
Capital is which account? Personal, real or nominal? Very good. Capital account is personal account because it is proprietor's account and proprietor is person, so capital is personal account. Capital is personal account. Next, drawings. Drawings. Cash or goods withdrawn by the proprietor from the business for his or her personal use. Cash or goods withdrawn by the proprietor from the business for his personal use. प्रोप्रायटरने काय केलेलं आहे? कॅश विड्रॉ केलेलं आहे और गुड्स विड्रॉ केलेत बिझनेस मधून पर्सनल यूज साठी. दॅट इज ड्रॉइंग्स. Cash or goods withdrawn by the proprietor or owner from the business for his personal use. Personal use झालं तर ड्रॉइंग्स असणार आहे. कॅश विड्रॉन और गुड्स विड्रॉन काही असू शकतं. ओके, ड्रॉइंग्स पण प्रोप्रायटरचा अकाउंट आहे, सो दॅट इज ऑल्सो personal account. So this was revision of few terms along with rules of debit and credit. ओके, असं मध्ये मध्ये मी रिवाइज करत राहणार आहे, म्हणजे ज्यांना अजिबात आठवण नाहीये किंवा मला असं वाटत असेल की तुम्ही विसरणार आहे हे टर्म्स, मी तेव्हा तुम्हाला रिकॉल करणारच आहे. डू नॉट वरी. सो बॅक टू ट्रान्झॅक्शन्स. आय होप तुम्ही ट्रान्झॅक्शन नंबर 33 लिहिलात. हॅव यू रिटर्न ट्रान्झॅक्शन नंबर 33? येस. Purchased machinery for rupees 50,000. Purchased machinery for 50,000. परचेस म्हणजे काय हो? खरेदी केलात. काय परचेस केलात? मशिनरी परचेस केलात फॉर 50,000. 50,000 चं मशिनरी परचेस केलात. हे मिनिंग आहे त्याचं, कळालं का? परचेस्ड मशिनरी फॉर रुपीज 50,000. मिनिंग काय? मशिनरी परचेस केलो. मशिनरीचं इथं स्पेलिंग बघा, रॉंग टाईप झालेलं आहे. ERY यायला पाहिजे मशिनरीला. इथं सगळीकडे ए आहे, इथं ई यायला पाहिजे. प्लीज तुम्ही पण करेक्शन करा. आतापर्यंत प्लीज इथून तरी करेक्शन करा तुम्ही मशिनरीच्या स्पेलिंग मध्ये.
काय परचेस केलो आपण? मशिनरी. फर्स्ट अकाउंट इज मशिनरी अकाउंट. सेकंड अकाउंट कोण सांगणार मला? सेकंड अकाउंट. प्रणव, ह्या ट्रान्झॅक्शन मध्ये अविनाश आहे म्हणून तुम्हाला कसं कळालं? येस, ऑलमोस्ट बाकीच्यांचा आन्सर करेक्ट आहे. कॅश अकाउंट येणार आहे. का कॅश अकाउंट येणार हो? मशिनरी परचेस केलात 50,000 ला, म्हणजे 50,000 दिलात. अविनाश वगैरे काही नाव दिलेलं नाहीये, म्हणजे तुम्ही कॅश दिलात. समजताय का हो? मशिनरी परचेस केलात, त्यामुळे मशिनरी अकाउंट, फर्स्ट अकाउंट इज मशिनरी अकाउंट फॉर 50,000, म्हणजे 50,000 रुपीज दिलात तुम्ही. अविनाश किंवा अजय, विजय, संजय असं काहीच नाव दिलेलं नाहीये त्यांनी. ओके, नेम दिलेलं असेल तर आपण ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन घेतो. ओके, येस, मशिनरी अकाउंट. नो इश्यूज प्रणव. मला आन्सर्स द्या, रॉंग आन्सर्स पण चालतील, करेक्ट असेल तर पण चालते, मला काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, मला आन्सर्स पाहिजे, मला आन्सर्स देणारे. इंटरॅक्टिव्ह क्लास असेल तर फार चांगलं वाटतंय, प्रॅक्टिकल सब्जेक्ट असल्यामुळे. ओके, मशिनरी अकाउंट इज पर्सनल, रियल और नॉमिनल? व्हेरी गुड. मशिनरी अकाउंट वस्तू, थिंग्स, प्रॉपर्टी मध्ये येत आहे रियल अकाउंट. कॅश अकाउंट इज पर्सनल, रियल और नॉमिनल? Real account. Very good. For debit or credit, you must know rule of real account. Debit what comes in, credit what goes out. Yes, machinery account चालू आहे आपलं. Machinery account only. Debit what comes in, credit what goes out. तुम्ही मशिनरी परचेस केल्यानंतर बिझनेस मध्ये मशिनरी येणार का बिझनेस मधून मशिनरी जाणार हे बघायचं. जर बिझनेस मध्ये मशिनरी येत असेल, इफ मशिनरी कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन, डेबिट मशिनरी अकाउंट. परचेस केल्यानंतर, मशिनरी परचेस केल्यानंतर मशिनरी कम्स इन, डेबिट व्हॉट कम्स इन. सो मशिनरी अकाउंटला डेबिट. Second one is cash account, which is also real account. If cash comes in, debit cash account. If cash goes out, credit cash account. Simple rule आहे. Debit what comes in, credit what goes out. मशिनरी परचेस केलात, 50,000 दिलात, कॅश दिलात ना 50,000, म्हणजे 50,000 कॅश दिलात, म्हणजे बिझनेस मधून कॅश जाणार, कॅश गोज आउट, क्रेडिट व्हॉट गोज आउट. सो कॅश अकाउंटला क्रेडिट. कॅश अकाउंटला क्रेडिट. प्लीज राईट डाऊन. कोणाला काय क्वेरी असेल तर विचारावं. ते मशिनरीचं स्पेलिंग प्लीज करेक्शन करा. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन मध्ये पण करेक्शन करायचं ते. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन पण इम्पॉर्टंट आहे, तुम्ही चुकणार आहे, काही जण चुकणार आहेत. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन, नेक्स्ट फ्यू ट्रान्झॅक्शन आर इम्पॉर्टंट. कन्सेप्ट आहेत चांगले,
तुम्हाला कळालंय का नाही मला कळणार आहे. ट्रांजेक्शन नंबर 34. Purchased machinery from Avinash of rupees 50,000 for cash. For cash. For cash. ते सिरियल मध्ये 3 वेळा येत नसते का असं? कळालं का तुम्हाला? तसं मी म्हणलो. मग इग्नोर करणार का तुम्ही? काय परचेस केला तो? मशिनरी परचेस केला. फर्स्ट अकाउंट इज मशिनरी अकाउंट. सेकंड अकाउंट कोण सांगणार मला? येस, एव्हरीवन प्लीज. सांगायचंय, मी वेट करतोय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. ऑलमोस्ट एव्हरीवन इज सेइंग कॅश अकाउंट एक्सेप्ट ऑफ 2. बाकी सगळेजण कॅश अकाउंट म्हणतात. ऐका ना हो, अविनाश कडून परचेस केलात करेक्ट आहे, बट त्याला कॅश दिलात ना हो. आता अविनाशला परत पेएबल आहे का? नाहीये. समजा नाव दिलेत आणि फॉर कॅश वगैरे काही सांगितलेलं नाहीये, तर क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे. बट फॉर कॅश म्हणजे काय? तुम्ही मशिनरी परचेस केलात अँड कॅश दिलात 50,000. मग सेकंड अकाउंट कॅश अकाउंट येणार आहे. अविनाश काय येणार नाही, कारण ऑलरेडी आपण पेमेंट केलेलं, ट्रान्झॅक्शन कम्प्लीट झालेलं आहे. इथे जर फॉर कॅश नसलं असतं तर मी अविनाश लिहिलो असतो, कारण अविनाशला पेबल दाखवायचंय मला. अमाऊंट पेबल आहे ना अविनाश यांना. बट इथं फॉर कॅश सांगितलेलं आहे, म्हणजे पेमेंट केलो, ट्रान्झॅक्शन इज कम्प्लिटेड. सेकंड अकाउंट इज कॅश अकाउंट. आय होप ज्यांनी अविनाश सांगितले त्यांना कळालेलं आहे. फर्स्ट अकाउंट इज मशिनरी अकाउंट, सेकंड अकाउंट इज कॅश अकाउंट. हा, फॉर कॅश जर इथं नसलं असतं तर ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन असलं असतं. करेक्ट आहे ना हो हर्षवर्धन? तुम्ही जे बोलताय ते करेक्ट आहे. इथं नाव दिले, हे बघा, परचेस्ड मशिनरी फ्रॉम अविनाश ऑफ रुपीज 50,000. इथं फुल स्टॉप, दॅट्स इट. जर एवढंच असलं असतं, मी काय म्हणलो असतो, मशिनरी परचेस केलात, फर्स्ट अकाउंट इज मशिनरी अकाउंट. कोणाकडून परचेस केलात? अविनाश यांच्याकडून. सेकंड अकाउंट इज अविनाश अकाउंट. व्हाय? कारण ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन असलं असतं ते. ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन. सर तुम्हाला कसं कळालं? कारण त्यांनी नाव दिले पार्टीचं, कारण अविनाश यांच्याकडून परचेस केलं हे सांगितले, बट स्पेसिफिकली फॉर कॅश सांगितले नाही. म्हणजे त्याला काय समजायचंय? ऑन क्रेडिट ट्रान्झॅक्शन समजावं लागतंय. ओके, हे बुककीपिंग अँड अकाउंटन्सी मध्ये असं लिहितात ट्रान्झॅक्शन, तुम्हाला समजावं लागेल हेच. ओके, त्याच तेवढे बघतोय ना. आय होप तुम्हाला कळालेलं आहे. बट आता फॉर कॅश आहे, त्यामुळे मी कॅश अकाउंट घेतलेलं आहे. आय होप तुम्ही आता कम्प्लीट करू शकता. मशिनरी अकाउंट इज रिअल अकाउंट, कॅश अकाउंट इज ऑल्सो रिअल अकाउंट. सेम आलाय का आन्सर? बघा, डेबिट क्रेडिट सांगा, मशिनरीला काय होणार? मशिनरी परचेस केलात, मशिनरी कम्स इन, डेबिट वॉट कम्स इन मशिनरी अकाउंटला. 50,000 कॅश दिलात, कॅश गोज आउट. क्रेडिट वॉट गोज आउट, कॅश अकाउंटला क्रेडिट. ट्रान्झॅक्शन मध्ये डिफरन्स कळतंय का हो तुम्हाला? लँग्वेज चेंज झालं बट आन्सर सेम आहे. बट समजा फॉर कॅश दिले नसते तर परत आन्सर चेंज झालं असतं. इथं मे बी वर आहे आपल्याकडे सेम ट्रान्झॅक्शन. हे बघा, इथं आहे बघा, परचेस्ड मशिनरी ऑन क्रेडिट दिसतंय का? 31st
31st ट्रान्झॅक्शन, सेम ट्रान्झॅक्शन आहे, पुढं ऑन क्रेडिट लिहिलेलं आहे, किंवा ऑन क्रेडिट लिहिलं नाही तरी ऑन क्रेडिटच असते ना ते, कारण फॉर कॅश सांगितलेलं नाहीये नाव दिल्यानंतर. आन्सर चेंज होत आहे. इथं फॉर कॅश म्हणले, आन्सर चेंज झालं. ओके, हे स्किल तुम्हाला डेव्हलप ऑटोमॅटिकली होणार आहे. तुम्ही जसं रेग्युलर असताना क्लासमध्ये ऑटोमॅटिकली तुम्ही आन्सर करेक्ट द्यायला चालू करता. ओके, सो आय होप 34th कम्प्लीट झालंय. 34th कम्प्लीट करायचं आहे. ज्यांचं 34th झालंय त्यांनी 35th ट्राय करा. इझी आहे 35th ट्रान्झॅक्शन. यू कॅन डू इट. काही जण माझ्या पुढंच असते, तो पुढचं झालंच म्हणते, डन म्हणतात लगेच. 35th डन सर, व्हेरी गुड. दोन्ही मध्ये ट्विस्ट आहे आता. 35th आणि 36th इम्पॉर्टंट आहे. परत नवीन नाहीये, बट इम्पॉर्टंट आहे. 35th अँड 36th इम्पॉर्टंट आहे. प्लीज कॉन्सन्ट्रेट करा, मी एक्सप्लेन करतोय. भरपूर जणांचं 35th झालंय असं म्हणतायत, मी एक्सप्लेन करतो, प्लीज चेक इट आउट. पेड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट ₹5,000. ऍडव्हर्टाइजमेंट साठी 5,000 पे केलात. म्हणजे काय पे केला तो? 5,000 पे केलो सर, कॅश पे केलो. फर्स्ट अकाउंट इज कॅश. कशासाठी पे केला तो? ऍडव्हर्टाइजमेंटसाठी. सेकंड अकाउंट इज ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट. ऍडव्हर्टाइजमेंट म्हणजे जाहिरात, माहित आहे ना? पेपर मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट करता तुम्ही, होर्डिंग्स मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट असते, टीव्ही मध्ये ऍडव्हर्टाइजमेंट असते. ओके, कुठल्याही प्रकारचं ऍडव्हर्टाइजमेंट असू शकते. सेकंड अकाउंट इज ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट. येस, कॅश अकाउंट इज पर्सनल, रियल और नॉमिनल. कॅश अकाउंट इज रियल अकाउंट. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट, यस, सगळ्यांनी मला सांगायचं आहे. पर्सनल, रियल, नॉमिनल. Very good. Almost everyone is saying nominal account, which is correct. Advertisement account is nominal account. Why? तुम्ही advertisement साठी पे केलात. You have paid 5,000 for advertisement. आपने advertisement के लिए 5,000 रुपीज पेमेंट किया है आपके लिए और आपके बिजनेस के लिए. दिस इज एन एक्सपेंस, खर्चा है. एक्सपेंसेस, लॉसेस, इनकम्स एंड गेन्स हम कहां लेते हैं? यस, नॉमिनल अकाउंट. वेरी गुड. एडवर्टाइजमेंट अकाउंट is nominal account. Now for debit or credit, cash account is real account. For debit or credit, you must know rule of real account. That is, debit what comes in, credit what goes out. If cash comes in, debit cash account. If cash goes out, credit cash account. Paid for advertisement 5,000. Very good. Almost everyone is saying credit. You have paid for advertisement rupees 5,000. तुम्ही 5,000 रुपये पेमेंट केलात म्हणजे 5,000 रुपये दिलात. 5,000 रुपीज दिलात म्हणजे कॅश गोज आउट. बिझनेस मधून कॅश जाणार आहे. क्रेडिट व्हॉट गोज आउट, कॅश अकाउंटला क्रेडिट. Advertisement account is nominal account. For debit or credit, you must know rule of nominal account. Debit all expenses and losses, credit all incomes and gains. एडवर्टाइजमेंट के लिए आपने 5,000 रुपीज पेमेंट किया है.
आपके बिजनेस के लिए दिस इज एक्सपेंस, एक्सपेंस है ना, खर्चा है आपके लिए. डेबिट ऑल एक्सपेंसेस एंड लॉसेस. सो एडवर्टाइजमेंट अकाउंट को आपको क्या करना होगा, डेबिट करना होगा. Advertisement is an expense for your business, so debit all expenses and losses. ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंटला डेबिट केलात का हो. नेक्स्ट 36 तुम्ही ट्राय करायचं. 36 तुम्ही ट्राय करायचंय. आपको ट्राय करना है 36 नंबर ट्रांजैक्शन. अनिकेत नो. ट्राय अगेन. एक सेंटेन्स आठवायला पाहिजे तुम्हाला, तरच ते करेक्ट येणार आहे. येस, आय एम रायटिंग द आन्सर. होप यू अंडरस्टँड. काय क्वेरी असेल तर मला विचारायचं. इफ एनीवन हॅज क्वेरी about answer, he or she can ask. प्रताप चेक करावं. मी लिहिलेला आन्सर करेक्ट आहे का रॉंग आहे. मी लिहिलेला आन्सर, मैंने लिखा हुआ आन्सर करेक्ट है या रॉंग है. मी लिहिलेला आन्सर करेक्ट आहे किंवा रॉंग, तुम्ही सांगायचं. यस एव्हरीवन. आन्सर विच आय हॅव रिटन ऑन युअर स्क्रीन इज करेक्ट और रॉंग. हर्षवर्धन गोपाल प्रणव feels that is correct. Pratap feels it is wrong. Rohit, Bhagyeshri and Pranav feels my answer is correct. Harish feels it's wrong. Aniket also feels it is right or correct. Okay, Harsh, thank you. I think 2 of you feels that my answer is wrong. Okay, let me discuss it. Okay, concentrate. Harish and another one. अजून एक कोणतर म्हणले होते बघा. ऐका ना, पेड फॉर ऍडव्हर्टाइजमेंट ₹5,000 टू मिस्टर इम्रान. नॉमिनल अकाउंट चेक मध्ये कोणाला पेमेंट केलात हे इम्पॉर्टंट आहे का. नो. in case of nominal account, to whom you have paid the amount is irrelevant. It's not important. Advertisement account is nominal account. You have paid for advertisement to Mr. Imran, to Mr. Amit, to Mr. Ajay, Vijay, Sanjay. That doesn't matter. You have paid for advertisement. Advertisement account is correct, not wrong. I hope तरुण कळालंय तुम्हाला. पण नॉमिनल अकाउंटच्या केसमध्ये लक्षात ठेवायचं तरुण, नॉमिनल अकाउंटच्या केसमध्ये ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटच्या केसमध्ये कोणाला पेमेंट केलात हे इम्पॉर्टंट नाहीये. सॅलरी मध्ये एक्झाम्पल घेतो बघा आपण सॅलरीचं, जसं रिलायन्सचे लॅक्स ऑफ एम्प्लॉईज आहेत. लॅक्स ऑफ एम्प्लॉईज, प्रत्येकाचं नाव लिहिणार का आपण आता अकाउंटिंग मध्ये. नॉट पॉसिबल. सॅलरी अकाउंट डेबिट, कॅश अकाउंट लिहितो पण डायरेक्ट. सॅलरी अकाउंटला डेबिट, कॅश अकाउंटला क्रेडिट पेमेंट केल्यानंतर. सॅलरी कोणाला दिलो त्याचं शीट वगैरे मेंटेन करतात ते. बट अकाउंटिंग करताना तुम्ही डेबिट क्रेडिट देताना सॅलरी अकाउंटला, ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंटला, नॉमिनल अकाउंटला तुम्ही डेबिट करता. ओके, पर्सन येत नाही. टू कॅश अकाउंट म्हणजे टू वगैरे तुम्हाला नंतर कळते. कॅश अकाउंटला क्रेडिट येणार. ओके, हे आन्सर प्लीज राईट डाऊन. हे बघा, पेड केलात म्हणून फर्स्ट अकाउंट इज कॅश अकाउंट,
ऍडव्हर्टाइजमेंट साठी केलात म्हणून सेकंड अकाउंट इज ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट. कॅश अकाउंट इज रिअल अकाउंट. Advertisement account is nominal account as it is expense for you. Cash goes out, so credit what goes out, cash credit. Advertisement account is nominal account which is an expense, debit all expenses and losses, so advertisement account la debit. Transaction number 37 important आहे हे पण. Transaction number 37, withdrew cash rupees 1000 from business, from bank. From bank for office use. Bank for राहिलेलं तिथं. From bank for office use. हे इम्पॉर्टंट ट्रान्झॅक्शन आहे. अनिकेत परत एकदा ट्राय करायचंय. ओके, आज आपण लवकर थांबतोय. ओके, सो हे ट्रान्झॅक्शन आपण कधी बघणार आहे? मंडेला. आता तुम्हाला हॉलिडेज आहेत सॅटरडे अँड संडे. तिथं ड्रॉइंग्स अकाउंट येणार नाहीये. तिथं ड्रॉइंग्स अकाउंट म्हणतायत. ट्रान्झॅक्शन नंबर 37 ला ड्रॉइंग्स अकाउंट येणार नाहीये. ओके, आय विल एक्सप्लेन इट ऑन मंडे, डू नॉट वरी. इम्पॉर्टंट आहे. हॉलिडे आहे कधी? सॅटरडे अँड संडे, दॅट इज टुमॉरो अँड डे आफ्टर टुमॉरो. उद्या आणि परवा सुट्टी आहे. कळालंय का हो? आज आपण लवकर थांबतोय. सगळ्यांनी मला थँक्यू म्हणायचंय. लवकर सोडतोय आपण आज. सगळ्यांनी मला थँक्यू म्हणायचंय, त्यानंतर बाय किंवा बाय म्हणताना थँक्यू म्हणलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. येस, बाय बाय अँड थँक्यू. जमलं तर थोडं रिव्हिजन करा गणपती सोबत. गणपतीला पण छान वाटेल. ओके, बाय बाय अँड थँक्यू.